आज मौसम बडा बेईमान है. तर बघा काय होतं, थ्रू दॅट आलं की आपला मोसम काय होतं रे, बिघडतो. ठीक आहे ना. पण डोंट फिअर, बिकॉज शैलेश सर इज हिअर. मॅथ्स मध्ये रस्ते वेगळे असतात, पण डेस्टिनेशन एकच असतं. ठीक आहे. आता मला सांगा मला काय पाहिजे, tan स्क्वेअर थिटा पाहिजे आहे, tan स्क्वेअर थिटा पाहिजे, येस ऑर नो. म्हणजे या टर्मचं मला स्क्वेअर करावं लागेल. तुम्हाला जर आता इथं फील नसेल झालं, ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्हाला जर फील झालं नसेल की मी तर काय केलेलं आहे, या इकडे तुम्हाला नंबरने घेऊन सांगा. सो दॅट्स कॉल्ड थेरम ऑफ इक्वल रे. आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है, आने वाला कोई तूफान है, बड़ा तूफान है. तर बघा काय होतं, थ्रू दॅट आलं की आपला मोसम काय होतं रे, बिघडतो. ठीक आहे ना. पण डोंट फिअर, बिकॉज शैलेश सर इज हिअर. तर बघा थ्रू दॅट करताना तुम्हाला काय टेक केअर करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता बघा आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, प्रूव्ह दॅट करायचं म्हटलं का बघा आपल्याला प्रॉब्लेम येतो. पण काही नाही, सगळ्यात सोपं जर काय असेल मॅथ्स मध्ये तर ते म्हणजे प्रूव्ह दॅट करणं, म्हणजे सिद्ध करणं. तर आयुष्यामध्ये आपण स्वतःला नेहमी सिद्ध करत असतो, तसंच मॅथ्स मध्ये पण एक्झाम्पल आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर बघा काय दिलेलं आहे एक्झाम्पल, स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स डिवाइडेड बाय 1 मायनस साइन एक्स इज इक्वल टू सेक एक्स प्लस टॅन एक्स. तर आपण याच्यामध्ये काय करतो, एलएचएस इज इक्वल टू आरएचएस दाखवत असतो, किंवा आरएचएस इज इक्वल टू एलएचएस. तर बघा आता स्टेप्स काय फॉलो करत बघा तुम्हाला. सुरुवातीला एलएचएस लिहून घ्या. सो एलएचएस इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड. सो 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. ठीक आहे. आता इथून पुढे जरी तुम्हाला माहित नसेल तर तो तुमच्या माहितीसाठी सांगतोय. स्क्वेअर रूट मध्ये जर अशी टर्म आली, कधी पण उद्या, 10th मध्ये उद्या, 11th मध्ये उद्या, 12th मध्ये उद्या, ज्यावेळेस पण स्क्वेअर रूट मध्ये काही येईल, रॅशनलाइज करा. काय करा, रॅशनलाइज करून टाका. बघा आता सांगतो मी तुम्हाला, 10th मध्ये, 11th मध्ये पण तुम्हाला हेच करायचं आहे, आणि 12th मध्ये पण तुम्हाला हेच करायचं आहे. फक्त आता 1 प्लस आणि 1 मायनस साइनच्या जागेवरती दुसरं कोणीतरी येणार आहे. मग रॅशनलाइज काय करायचं आपल्याला, तर याच्यामध्ये रॅशनलाइज काय करा, रॅशनलाइज डिनॉमिनेटर करा. रॅशनलाइज डिनॉमिनेटर. आपल्याला रॅशनलाइज न्यूमरेटर पण करता येतो, पण आपल्याला काय करायचं आता, रॅशनलाइज दी डिनॉमिनेटर. ठीक आहे. कारण की डिनॉमिनेटरला रॅशनलाइज केल्यानंतरच मला फायदा होणार आहे. मी वरती पण रॅशनलाइज करू शकतो, पण सध्याला आपल्याला डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करा. आता रॅशनलाइज करणे म्हणजे काय रे, रॅशनलाइज करणे म्हणजे काय, 1 मायनस साइन एक्स च रॅशनलाइजिंग फॅक्टर काय असतो रे, तर जो मायनस असतो ना, मायनस मधला मिडल साइन ते चेंज होतं. तर 1 मायनस साइन एक्सला कशाने, 1 प्लस साइन एक्स हा त्याचा रॅशनलाइजिंग फॅक्टर असतो. तर जस्ट मल्टिप्लाय अँड डिवाइड. तो मग आपले लेफ्ट हँड साइड काय होईल, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स. हे ऍज इट इज लिहून घ्या, मल्टिप्लाय करून. आता याचा जो रॅशनलाइजिंग द डिनॉमिनेटर म्हणलं, त्याचा रॅशनलाइजिंग फॅक्टर हा 1 प्लस साइन एक्स ने एकदा मल्टिप्लाय करा आणि एकदा डिवाइड करायचं आहे तुम्हाला स्क्वेअर रूट मध्येच. तर बघा 1 प्लस साइन एक्सला 1 प्लस साइन एक्स कॅन्सल, आणि आपण ओरिजिनल पोझिशन मध्ये आलेलो आहोत. मिनिंग बघा रे, चेंजेस तर आहेत, पण मिनिंग चेंज नाही झालं पाहिजे. जसं आयुष्याला अर्थ आहे तसं गणिताला पण अर्थ असतो. ठीक आहे. मग आता सिम्प्लिफाय करा. तर बघा 1 प्लस साइन एक्स मल्टिप्लाय बाय 1 प्लस साइन एक्स, सेम मल्टिप्लाय बाय सेम. काय असतं, सेमचा स्क्वेअर. त्यामुळे वरती काय होईल, 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवाइडेड बाय. आता बघा डिवाइडेड बाय, आता जर तुम्ही नीट चेकआउट केला असेल तर बघा, ए मायनस बी ए प्लस बी यासारखं दिसतंय. 1 मायनस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स. तर तुम्हाला आयडेंटिटी माहित आहे बघा, ए मायनस बी मल्टिप्लाय बाय ए प्लस बी. काय असतं आपल्याकडे मॅथ्स मध्ये, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर बघा रॅशनलाइज करण्याचं रिझन काय असतं रे, तर ही जी व्हॅल्यू आहे ते रूट मध्ये आहे, तिथं स्क्वेअरच्या टर्म्स तयार होतात, आणि स्क्वेअरच्या टर्म्स तयार झाल्यामुळे रूट आणि स्क्वेअर रूट हटायला काय होतं रे, रूट आणि स्क्वेअर काय होतं रे, हटवतो. रूट काय करतो, स्क्वेअरला बाहेर घेऊन येतो. ठीक आहे. तर मग आता काय होईल, मग या आयडेंटिटीनुसार आपला आन्सर काय येईल, ए चा स्क्वेअर. मग सध्याला ए काय आहे तुमचा, ए ची व्हॅल्यू काय आहे, ए ची व्हॅल्यू 1 आहे, आणि बी ची व्हॅल्यू काय आहे रे,
साइन एक्स. ठीक आहे. मग आता इथं काय होईल, 1चा स्क्वेअर 1 मायनस साइन एक्सचा स्क्वेअर काय होईल, साइन स्क्वेअर एक्स. आणि आता तुम्हाला माहितच आहे की 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअरला तसंच राहू द्या. नंतर आपण काय करूया, दोघं पण ऍट अ टाइम बाहेर काढूया. ठीक आहे. आणि 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स काय असतं आपल्याकडे, 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स काय असतं, तर कॉस स्क्वेअर एक्स असतं. कारण की तुम्हाला आयडेंटिटी माहित आहे, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. ठीक आहे. मग आता काय येईल, तर मग काय येईल, आता आपल्याला काय पाहिजे होतं, 1 मायनस साइन स्क्वेअर, तर कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय असतं रे, 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. अशी आपली आयडेंटिटी आहे. ठीक आहे. तर तेच केलेलं आहे मी बघा, 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे काय असतं रे, कॉस स्क्वेअर एक्स असतं. मग आता तुम्हाला सांगा, इथं स्क्वेअर रूट आहे आणि स्क्वेअर मध्ये टर्म्स आलेले आहेत, तर आपण याला बाहेर काढू शकतो. येस. सो वरून काय येईल, मग न्यूमरेटर मधून काय येईल, स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल, तर काय आलं मग 1 प्लस साइन एक्स डिवायडेड बाय, आणि कॉस स्क्वेअर मधून काय होईल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. इथं काय येईल फक्त कॉस एक्स. आणि हे आपला एलएचएस चालूच आहे. ठीक आहे. आता जी तुम्ही ऍडजस्टमेंट केलेली आहे, ही तुम्ही जी ऍडजस्टमेंट केलेली आहे ती तुम्ही याच्या समोर पण लिहू शकता, किंवा एका साईडला तुम्ही इथं तुम्ही असं लाईन मारून एका साईडला जरी ऍडजस्टमेंट दाखवली तरी पण चेक करणाऱ्याला लक्षात येतं. ठीक आहे. तर आता मग मला सांगा, आता काय करा, डिनॉमिनेटर सेपरेट आउट करा. डिनॉमिनेटर काय करा रे, सेपरेट आउट करा. सो लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू, आपण काय केलं, डिनॉमिनेटर सेपरेट करा. मग काय होईल, 1 अपॉन कॉस एक्स प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स, साइन एक्स अपॉन कॉस एक्स. सो 1 अपॉन कॉस काय असतं आपलं, आयडेंटिटी सगळ्यांनाच माहिती आहे, 1 अपॉन कॉस काय असतं, सेक एक्स असतं, प्लस साइन अपॉन कॉस काय असतं रे, टॅन एक्स. तर बघितलं का, इथं आपल्याला आता प्रूव्ह दॅट होतं ना, दिसतंय. सो क्लिअरली म्हणू शकतो का मी, एलएचएस इज इक्वल टू आरएचएस. तर आता काय करायचं, मग लास्टला काय करायचं बघा, एलएचएस इक्वल टू आरएचएस लिहून इथं स्टॉप नाही करायचं, परत पुन्हा एकदा लिहायचं. सो दिअर फोर स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स इज इक्वल टू काय आलं आपलं, सेक एक्स प्लस टॅन एक्स. ठीक आहे. आणि ह्याला आणि काय मला लास्टला काय म्हणू, हेस प्रूव्ह. तर लास्टला लिहायचं आहे हेस प्रूव्ह. हा तुमचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड दाखवतो. बघा मी हे प्रूव्ह केलेलं आहे. सो बघा, आय होप की तुम्हाला हे प्रूव्ह दॅट समजलं असेल. सो सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. अजून पण आपण प्रूव्ह दॅट बघणार आहोत. चला, तर आता पहिल्या नंबरचा आपलं प्रूव्ह दॅट झालेला आहे. सो सेकंड नंबर एक्झाम्पलचा प्रूव्ह दॅट आपण बघूया. तर बघा एक्झाम्पल काय आहे, कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा प्लस आपलं मल्टिप्लाय बाय सेक थिटा. कोसेक इंटू सेक आहे. ठीक आहे. सो पहिली स्टेप आपली काय असते रे, लेफ्ट हँड साइड, टेक लेफ्ट हँड साइड. सो लेफ्ट हँड साइड काय आहे आपली, कॉट थिटा प्लस टॅन थिटा. ठीक आहे. आता बघा, बघत बसू नका. जर तुम्ही बघत बसलं ना तर ते तुम्हाला कळणारच नाही. तुम्हाला काय करायचं, जस्ट फॉर्म्युले, कॉट थिटाचा फॉर्म्युला लिहा, टॅन थिटाचा फॉर्म्युला लिहा, सिम्प्लिफाय करा, प्रयत्न केल्यानंतर गोष्टी मिळतात. ठीक आहे ना, नुसतं बघितलं तर गोष्टी नाही मिळणार. आता कॉट थिटाची आपली आयडेंटिटी काय असते फॉर्म्युला आपला, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. येस और नो, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. हे सुरुवातीला पहिल्या किंवा सेकंड लेक्चर मध्ये हे आपण रेशोज बघितलेले आहेत. कॉट थिटाची फॉर्म्युला काय असतो, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. सिमिलरली टॅन कॉटच्या उलट असतं, त्यामुळे टॅनचा फॉर्म्युला काय रे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. येस और नो. सिम्प्लिफाय करा, मग क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. नंबर्स आल्यानंतर आपण काय करतो, डिनॉमिनेटर सेम नाहीये त्यामुळे न्यूमरेटरची ऍडिशन नाही करू शकत. मग डिनॉमिनेटर सेम करा. मग काय करतो आपण, क्रॉस मल्टिप्लाय करतो. सो कॉस थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा डिवाइडेड बाय साइन थिटा इंटू कॉस थिटा. जे आपण काम नंबर मध्ये केलं तेच मी ट्रिग्नोमेट्रिक रेशोला पण केलेलं आहे. सो कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय असेल मग, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा इंटू साइन थिटा काय असेल रे, साइन स्क्वेअर थिटा.
डिवायडेड बाय साइन थिटा इंटू कॉस थिटा. तर बघा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा काय असतं आपल्याकडे आन्सर काय असतं आपली पहिली आयडेंटिटी आपली पहिली सपोर्ट सिस्टीम. सो कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू किती असते 1 असते 1. सो 1 अपॉन साइन थिटा इंटू कॉस थिटा. ठीक आहे मला सांगा यालाच मी असं सेपरेट आउट करून लिहू शकतो 1 अपॉन साइन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. मग काय येईल 1 अपॉन साइन थिटा काय असतं रे तर कोसेक थिटा असतं. बघा थ्रू दॅट आपलं येत आहे प्रूफ व्हायला लागले. सो कोसेक थिटा आणि 1 अपॉन कॉस काय असतं तर सेक थिटा असतं. सो थिअरफोर LHS इज इक्वल टू RHS. आणि हे तुम्हाला फुल द्यायचंय परत हेच काय करायचं परत हे परत ऍज इट इज लिहायचं. स्टँडर्ड मेंटेन करायचं आहे आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे मॅथ्स मध्ये. तर आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तर कामगिरी पण कशी झाली पाहिजे उत्तम. ठीक आहे ना. सो कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू काय येईल मग काय येईल कोसेक थिटा प्लस सेक थिटा. आणि फायनल काय लिहिणार मग हे प्रूफ. तर बघा बघितलं का की किती सोपे प्रूफ दॅट आहेत. जस्ट तुम्हाला आयडेंटिटी माहित पाहिजेत फॉर्म्युले माहित पाहिजेत आणि सिम्प्लिफाय करा. मुलं काय करतात माहिती का मुलं हे कॉट थिटा प्लस टॅन थिटा त्यांना असं वाटतं की आन्सर येईल का नाही किंवा प्रूफ दॅट होईल का नाही. तू सिम्प्लिफाय तर कर पहिल्यांदा प्रयत्न तर कर होऊन जाईल. हे आपली मंजिल आहे ठीक आहे ना. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय तर आपल्याला हे आणायचंय आणि सोपं असतं रे आपल्याला आन्सर माहित असतं म्हणजे या इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर बघा काय मुलं ही मेथड वापरतील. आता मी तुम्हाला याच्यामध्ये अजून एक मेथड दाखवतो म्हणजे काय मुलं असं पण त्याला करू शकतात प्रूव्ह दॅट. दुसरा वे कोणता असतो तर मला सांगा आपण असं करू शकतो लेफ्ट हँड साइड घेऊया आपण कॉट थिटा प्लस टॅन थिटा. मला सांगा एखादा मुलगा असं पण करू शकतो ना कॉट थिटाचा फॉर्म्युला त्याला माहित असतो 1 अपॉन टॅन थिटा प्लस काय होईल रे हे प्लस काय होईल टॅन थिटा. सिमिलरली याचं डिनोमिनेटर काय नसतं म्हणजे काय असतं 1 असतं. मग दोघांचं डिनोमिनेटर सेम करण्यासाठी मला काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लाय. सो 1 इंटू 1 प्लस टॅन थिटा मल्टिप्लाय बाय टॅन थिटा किती मग टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 इंटू टॅन थिटा. ठीक आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आपल्याकडे काय असतं सेक स्क्वेअर थिटा आपली सेकंड आयडेंटिटी जी आपण बघितली होती ठीक आहे ना. आणि टॅन थिटाला तसंच राहू द्या. मग आता मला तुम्ही सांगा सेक स्क्वेअर थिटाला मिळू शकतो का सेक स्क्वेअर थिटाला 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय टॅन थिटाला लिहू शकतो का मी साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बोला येस और नो. आणि जस्ट त्याला काय करा सिम्प्लिफाय करून घ्या. मग इज इक्वल टू करून काय होईल रे 1 अपॉन काय येईल हे कॉस स्क्वेअर थिटा मल्टिप्लाय बाय डिनोमिनेटर टर्म आहे ती काय होईल रे मल्टिप्लाय मध्ये काय होईल रिव्हर्स होईल रिव्हर्स मग काय येईल हे कॉस थिटा अपॉन साइन थिटा. सो काय होईल मग कॉसला कॉस कॅन्सल मग राहिलं काय शिल्लक आपलं आता 1 अपॉन कॉस थिटा मल्टिप्लाय बाय इथं पण काय शिल्लक राहिलं मग 1 अपॉन साइन थिटा. आणि 1 अपॉन कॉस म्हणजेच काय असतं सेक थिटा आणि 1 अपॉन साइन म्हणजे काय असतं रे कोसेक थिटा. सो बघितलं का. सो क्लिअरली त्याच व्हॅल्यू आलेल्या आहेत बघा हे का इथे बघा इथे मायनस प्लस झालंय का इथे काय करा मल्टिप्लाय करा कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा इंटू सेक थिटा आहे इथं ठीक आहे ना. सो इथं मायनस प्लस झालं होतं तर इथं काय करा इंटू करा ठीक आहे. सो बघितलं का. सो आलं का मग कोसेक थिटा इंटू सेक थिटा आहे बरोबर ना. इथं काय आलं सेक इंटू कोसेक तर दोन्ही पण काय येतं सेमच आहेत का कारण की 2 इंटू 3 केलं तर 6 येतं आणि 3 इंटू 2 केलं तरी पण 6 येतं. त्यामुळे कोसेक इंटू सेक आणि सेक इंटू कोसेक या दोन्ही पण गोष्टी काहीतरी बरोबर आहेत. तर बघा दोन मेथड्स दोन्ही वेने तुम्ही आन्सर घेऊन येऊ शकता. मॅथ्स मध्ये रस्ते वेगळे असतात पण डेस्टिनेशन एकच असतं ठीक आहे. सो प्लीज नोट डाऊन. लगेच आपण नेक्स्ट एक्झाम्पल करून घेऊया. आता एक्झाम्पल नंबर आपण थर्ड करणार आहोत. तर आतापर्यंत आपण 2 एक्झाम्पल बघितले आता आपण थर्ड एक्झाम्पल करणार आहोत ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल किंवा थर्ड प्रूफ
तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा आपल्याला tan theta plus 1 upon tan theta is equal to 2 दिलेला आहे. Then show that tan square theta plus 1 upon tan square theta is equal to 2. तर आता बघा नीट तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर आपल्याला गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे, गिव्हन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला tan theta plus 1 upon tan theta is equal to 2. आता मला सांगा मला काय पाहिजे, tan square theta पाहिजे आहे, tan square theta पाहिजे, येस ऑर नो? म्हणजे या टर्मचं मला स्क्वेअर करावं लागेल. सिमिलरली इथं पण बघा, इथं 1 अपॉन tan square theta आहे, म्हणजे मला या टर्मचा पण स्क्वेअर करावं लागेल. असं ऑब्झर्वेशन तुम्हाला करायचं आहे, असं तुम्हाला काय करायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे. सो ऑब्विसली मला इथं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केल्यानंतर स्क्वेअर बनतील ना, बरोबर ना? जर मी लेफ्ट हँड साइडला जर स्क्वेअर केला तर मला राईट हँड साइडला पण स्क्वेअर करावं लागेल. का? कारण की मध्ये कोण आहे, इक्वलिटीचं साइन आहे, त्यामुळे स्क्वेअरिंग आपल्याला बोथ साइडला करायचं आहे. सो बस तुम्ही काय करा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करून घ्या. चला, सो देअर फोर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. मग आता स्क्वेअरिंग केल्यानंतर हे काय बनेल आपलं, tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर असं बनेल. 2 चा स्क्वेअर, ठीक आहे, 2 चा स्क्वेअर म्हणून. आता बघा इथं a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर लावायचा, डायरेक्टली नाही करायचा. tan चा स्क्वेअर आपलं tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू तुमचं 4 येईल. मग चुकेल तुमचा आन्सर. ठीक आहे, तुम्हाला काय करतात आता इथं a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर वाले आयडेंटिटी लावायची. कोणती आयडेंटिटी लावणार तुम्ही? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर वाला लाव. मायनस नाही, सध्याला प्लस आहे. तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय असतं आपलं, काय असतं रे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. ही आपली आयडेंटिटी आपण इथं यूज केलेली आहे, अल्जेब्रिक आयडेंटिटी, जी की सगळ्यांना माहित पाहिजे. लक्षात ठेवा. आता सिमिलरली आपला ए कोण आहे, tan थिटा, आणि बी कोण दिसतोय, 1 अपॉन tan थिटा. सो या स्टेपला मग ओपन करून घ्या. सो देअरफॉर tan थिटाचा स्क्वेअर काय होईल रे, tan स्क्वेअर थिटा होईल, प्लस बी चा स्क्वेअर मध्ये काय होईल, 1 चा स्क्वेअर 1, आणि tan थिटाचा स्क्वेअर काय होईल, tan स्क्वेअर थिटा, प्लस 2 टाइम्स ए म्हणजे कोण आहे, tan थिटा, इंटू बी म्हणजे कोण आहे, 1 अपॉन tan थिटा इज इक्वल टू काय रे, 2 चा स्क्वेअर किती असतो, 4. तर बघा आता इथं क्लिअरली tan थिटाला tan थिटा काय झालं, कॅन्सल झालं. म्हणजे आपलं नेक्स्ट इक्वेशन काय बनेल, tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा प्लस 2 इज इक्वल टू 4. येस और नो? आता हा जो प्लस 2 आहे ते त्या साईडला घेऊन गेलं का, दिसतंय का आपली व्हॅल्यू आता नाही तर शो होताना दिसतंय बघा, 4 मायनस 2 किती येतं, 2. सो जस्ट लिहून घ्या. मग आता फायनल स्टेप लिहून घ्या, tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4. हा प्लस 2 इकडे काय होईल, मायनस 2 इज इक्वल टू किती, मग 2 इज इक्वल टू 2. अशा तऱ्हेने हे आपलं शो दॅट झालेलं आहे. कधी पण बघा, जर तुम्हाला त्यांनी सुरुवातीला tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा दिलं आणि त्यांनी तुम्हाला स्क्वेअरिंग मध्ये आन्सर काढायला म्हणजे शो करायला सांगितलं तर स्क्वेअर करा. जर इथं क्यूब मध्ये समजा यांनी क्यूब मध्ये आन्सर आपल्याला शो केला असता तर क्यूब करा, क्यूब ऑन बोथ साइड. जे पण पॉवर असेल ना ते बोथ साइडला त्या पॉवरने ते ओपन करा, तुमचा आन्सर ऑटोमॅटिकली येऊन जाईल. फक्त आयडेंटिटी मात्र व्यवस्थित लावायची आहे. तर बघा प्रूव्ह दॅट किती सोपे आहेत, समजलं? तर बघा चला सगळ्यांनी हे नोट डाऊन करून घ्या. आपण लगेच नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत, जे की खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, बोर्ड मध्ये खूप वेळा विचारलं येते. ठीक आहे, सो नोट डाऊन. ठीक आहे, सो आता आपण 4 नंबरचा म्हणजे 4 नंबरचा आपण प्रूव्ह दॅट बघणार आहोत. तर बघा आता हे जरा प्रूव्ह दॅट थोडं वेगळं आहे ऍज कम्पेअर टू अदर्स. तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला कोणता कॉन्सेप्ट लावायचा आहे. तर पहिल्यांदा आपल्याला काय प्रूव्ह करायचं ते बघूया. tan थिटा अपॉन sec थिटा मायनस 1 इज इक्वल टू tan थिटा प्लस sec थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा प्लस sec थिटा मायनस 1. तर बघा मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा पार्ट शिकवतानाच मी तुम्हाला म्हणलं होतं की कॉन्सेप्च्युअल स्टडी खूप महत्वाचा असतो. त्याच्यामध्ये काय रे, कॉन्सेप्ट महत्वाचा आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं, आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. मग मी तुम्हाला एक आयडेंटिटी दिली होती बघा, काय होती आपली आयडेंटिटी, 1 प्लस या आयडेंटिटीचा यूज होईल बघा, 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं रे, सेक स्क्वेअर थिटा असतं. 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा असतं. ठीक आहे ना? मग मला सांगा
आता tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होईल, tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होईल, सो देअरफॉर tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, मी म्हणू शकतो का की सेक स्क्वेअर थिटा हा जो +1 आहे तर तिकडे गेल्यानंतर काय होतं रे, -1 होतो, -1 होतो. आणि बघा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजला मी लास्टच्या टायमिंग मध्ये हे तुम्हाला शिकवलेलं आहे बघा, आयडेंटिटीज आपण जास्त ओपन केले, येस ऑर नो. तर आता इथं सेम तेच काम आपल्याला करायचं आहे बघा. या tan थिटाला, tan स्क्वेअर थिटाला मी लिहू शकतो का, tan थिटा इंटू tan थिटा, बोला, tan थिटा इंटू tan थिटा, येस. आणि सेक स्क्वेअर थिटा -1, तुम्हाला मी म्हणलं होतं इथं कोणती आयडेंटिटी लागेल, a मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, ही आयडेंटिटी नाही लागणार. कोणती आयडेंटिटी लागेल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे मी लिहू शकतो ना याला सेक स्क्वेअर थिटा -1 चा स्क्वेअर, येस ऑर नो. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असतं आपल्याकडे, ए मायनस बी ए प्लस बी, येस ऑर नो. आता ए ची व्हॅल्यू आपल्याकडे कोण आहे, ए ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे सेक थिटा, आणि बी ची व्हॅल्यू आपल्याकडे कोण आहे, तर 1 आहे. जस्ट याला ओपन आउट करून घ्या. मग आता काय होईल, मग हे tan थिटा इंटू tan थिटा इज इक्वल टू हे काय रे, सेक थिटा -1 इंटू सेक थिटा +1. बघा हा पार्ट आपण अगोदरच घेतलेला आहे, ठीक आहे ना. काय जण काय करतात, हे प्रुद्याठ्यांना माहित नसतं, इथं आल्यानंतर ते बघतात आणि त्यांना ह्या गोष्टी अवघड वाटतात. पण मी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज मध्येच हा तुम्हाला पार्ट एक्सप्लेन करून दाखवलेला आहे, ठीक आहे. तर चला आता मग मला काय सांगा, आता मला ही इमेज बनवता येईल, पहिल्यांदा ही इमेज बनवता येईल. tan थिटा आपण काय दिसतंय, सेक थिटा -1, बघा सेक थिटा -1. सो हे सेक थिटा -1 इकडे घेऊन या. सो tan थिटा अपॉन हा सेक थिटा -1 तिकडे मल्टिप्लाय मध्ये आहे, तो इथं आल्यानंतर काय होतो, डिवाइड मध्ये येईल. इज इक्वल टू सेक थिटा +1 डिवाइडेड बाय हा जो tan थिटा इथं मल्टिप्लाय मध्ये होता तो इकडे डिवाइडला येईल. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे, बाय थेरम ऑफ इक्वल रेशो लावायचा आहे, बाय थेरम ऑफ इक्वल रेशो, ठीक आहे. सो बाय थेरम ऑफ इक्वल रेशो काय असतो बघा, बाय थेरम ऑफ इक्वल रेशो, तर बाय थेरम ऑफ इक्वल रेशो काय होईल बघा. तर पहिल्यांदा लेफ्ट हँड साइड लिहून घ्या तुम्ही ऍज इट इज, tan थिटा अपॉन सेक थिटा -1 इज इक्वल टू. तर तुम्ही याच्यामध्ये एकदा ऍड करू शकता, म्हणजे न्यूमरेटर मध्ये तुम्ही न्यूमरेटर ऍड करू शकता, डिनॉमिनेटर मध्ये तुम्ही डिनॉमिनेटर ऍड करू शकता डायरेक्टली, येस. ती व्हॅल्यू इक्वलिटी मध्ये येते, म्हणजे आन्सर सेम येणार. सिमिलरली तुम्ही सबट्रॅक्ट पण करू शकता, न्यूमरेटर मधून न्यूमरेटर सबट्रॅक्ट करा, डिनॉमिनेटर मधून डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट करा. तर आता सध्याला काय करा, सध्याला आपली मंजिल काय, आपलं टार्गेट काय बघा, tan थिटा प्लस सेक थिटा +1. म्हणजे मला इथं क्लिअरली समजतंय, जर मला वरती प्लस प्लस घ्यायचं असेल तर या दोघांचं मला काय केली पाहिजे, ऍडिशन केली पाहिजे. तर ऍडिशन करून घ्या, बाकीचं खालचं सेटअप ऑटोमॅटिकली तयार होऊन जाईल. तर बघा न्यूमरेटर मध्ये न्यूमरेटर ऍड करायचं, बघा हे तर ऍज इट इज लिहायचं अगोदर, न्यूमरेटर मध्ये न्यूमरेटर ऍड करा. मग न्यूमरेटर मध्ये जर तुम्ही न्यूमरेटर ऍड केलं तर काय होईल रे, tan थिटा प्लस सेक थिटा +1 ऍडिशन केली. सिमिलरली डिनॉमिनेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड करा, काय होईल मग, सेक थिटा -1 प्लस tan थिटा. तर बघा बरं एकदा इमेज तयार झालेली आहे का, tan थिटा प्लस सेक थिटा +1, येस. tan थिटा प्लस सेक थिटा, हे बघा tan थिटा प्लस सेक थिटा -1, म्हणजे क्लिअरली आपला मॅच झालेला आहे. आणि तुम्ही आता याला सरळ लिहू शकता, इज इक्वल टू करून याला सरळ लिहा, किंवा ठीक आहे इथंच लिहितो, आता मी इथंच लिहितो याला सिम्प्लिफाय करून, tan थिटा प्लस सेक थिटा +1 अपॉन याला याच्यासारखं लिहून घ्या, मिनिंग दोघांचं सेमच आहे. हे बघा प्लस tan थिटा, बघा प्लस सेक थिटा आणि -1. अशा तऱ्हेने आपलं आन्सर परफेक्टली मॅच झालेलं आहे. तर काही केलं बघितलं का, आता ज्या मुलाला हा कॉन्सेप्ट माहित आहे, ह्या आयडेंटिटीला ओपन केल्यानंतरच तुमचं हे अशी इमेज तयार होणार. आणि मग बाय थेरम ऑफ इक्वल रेशोने तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. बाय थेरम ऑफ इक्वल रेशो बघा, तुम्हाला जर आता इथं फील नसेल झालं, ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्हाला जर फील झालं नसेल की मी इथं काय केलेलं आहे, या इकडे तुम्हाला नंबर बघा आता. तर बघा काय करणार आहे आपण,
ठीक आहे. सो बाय थेरम ऑफ इक्वल रेशो मी तुम्हाला दाखवतो. बाय थेरम ऑफ इक्वल रेशो. तर बघा एक नंबर आता काय करूया आपण, तुम्हाला हे समजलेलं नाहीये, ठीक आहे ना, असं मी समजतो. काय काय मुलांना समजलं असेल, काय काय नाही समजलं, तर मी नंबर घेऊन दाखवतो तुम्हाला. या तर मला सांगा, मी एक रेशो घेतला बघा, रेशो घेतला बाय थेरम ऑफ इक्वल रेशो बघायचं आपल्याला 3/4. आणि सेम काय करूया मी 6 आणि 8. तर बघा 6/8 घेतलं. 3/4 इज इक्वल टू 6/8. का? कारण हे पण बघा ना, हे सिम्प्लिफाय जर मी केलं तर किती आलं असतं, 2 3 जा 6 आणि 2 4 जा 8. तर असे मी इक्वल रेशो घेतलेले आहेत. थेरम ऑफ इक्वल रेशो. आता मग मी काय करतो, एकदा 3/4 हे तसंच ठेवतो, ठीक आहे. आता 3/4 मध्ये बघा न्यूमरेटर मध्ये एकदा मी न्यूमरेटर ऍड करतो. सो 3 + 6 आणि डिनॉमिनेटर मध्ये मी एकदा डिनॉमिनेटर ऍड करतो. तर 4 + 8 किती रे मग, 3 + 6 9, 4 + 8 12. आता जस्ट याला सिम्प्लिफाय करा. 3 3 जा 9 आणि 3 4 जा 12. तेच काम मी तर केलेलं आहे बघा, तेच काम बघा. हा म्हणजे आपला 3, हा म्हणजे आपला 4, हा म्हणजे आपला 6 आणि हा म्हणजे आपला 8. तर हे काम केलंय बघा मी. 3 + 6 4 + 8 म्हणजे tan थिटा मध्ये एकदा हा प्लस केला आणि sec थिटा -1 मधून एकदा हा मायनस केला, आपला सॉरी प्लस केला. प्लस करतो ना आपण, तर इथं प्लस केला आणि इथं पण आपण तो प्लसच केलेला आहे. तर दॅट्स कॉल्ड थेरम ऑफ इक्वल रेशो. तर तुम्ही प्लसही करू शकता आणि मायनसही करू शकता. बघा मायनस करून पण तुम्हाला दाखवतो, या लक्ष द्या. सो आता मी एकदा मायनस करतो बघा. ह्याच एक्झाम्पल मधून आपण काय करूया, मायनस करूया. सर 3/4 ला मी तसं ठेवलं. आता मायनस करा एकदा. सो 3 - 6 आणि डिनॉमिनेटर मधून मायनस करा. 4 - 8. न्यूमरेटर मधून न्यूमरेटर मायनस, डिनॉमिनेटर मधून डिनॉमिनेटर मायनस. मग 3 - 6 किती राहील, तर -3 आणि 4 - 8 -4 होईल. तर किती आन्सर आलं आपलं, तरी पण 3/4 आलं. सो दॅट्स कॉल्ड थेरम ऑफ इक्वल रेशो. याला काय म्हणतो आपण, थेरम ऑफ इक्वल रेशो. तर बघा समजून घेऊ शका, ज्या गोष्टी आपण सुरुवातीला केल्या होत्या म्हणजे नंबर्स घेऊन, त्याच गोष्टी आता आपण ट्रिग्नॉमेट्री मध्ये पण करत आहोत. मॅथ्स कधीच कोणासाठी आपले रूल्स बदलत नाही. नंबर्स आले तरी पण तेच रूल्स, आणि ट्रिग्नॉमेट्री येऊ नाही तर तिकडे कोणी पण येऊ द्या, मॅथ्स कोणासाठी आपले रूल्स बदलत नसतो. ठीक आहे. तर मॅथ्स खरंच खूप सोपं आहे, समजून घेऊन शिका. आणि आय होप की तुम्हाला हे प्रूव्ह दॅट नक्की समजले असतील. आता आपण नेक्स्ट पार्ट, इलिमिनेट थिटा. ट्रिग्नोमेट्री मध्ये इलिमिनेट थिटा नाव म्हणजे या कॉन्सेप्ट वरती बोर्डने खूप वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. थिटा कसा इलिमिनेट करत असतो. नंतर आपला त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट राहील ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री, वर्ड्स प्रॉब्लेम, शाब्दिक उदाहरणे. तर वर्ड्स प्रॉब्लेम पण आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत तुमच्याकडून. आय होप की तुम्ही हा ट्रिग्नोमेट्रीचा तुम्हाला या युट्यूबच्या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला मी कम्प्लीट कोर्स देतोय. ठीक आहे. सो आय होप की तुम्ही या चॅनलला आपला सबस्क्राईब करा. ज्यांना पण गरज आहे, ते 10वीचे विद्यार्थी ज्यांना ट्युशन नाही लावता येत, तुम्ही त्यांना पण सांगू शकता की या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की याच्यामध्ये इथं आपल्याला फ्री कंटेंट मिळणार आहे पूर्णपणे. ठीक आहे. सो प्लीज नोट डाऊन आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.